नमस्कार प्रेक्षक हो, लोकसभेची निवडणूक अगदी जवळ आलेली आहे. सर्वपक्षी धावपळ सुरू आहे. नवनवीन उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांकडे मागणी करत आहेत. या सर्व गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाचा एक विषय आहे की कुठला उमेदवार आपल्या जनतेसाठी काय करणार आहे. याच सर्व प्रक्रियेमध्ये नाशिकला जागृत भारत अभियानाचे प्रवर्तक म्हणून लाभलेले श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान नाशिकचे संचालक समन्वयक स्वामी श्रीकंठानंदजी आपल्या इथे आज आलेले आहेत. लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत. स्वामीजींचा अल्पसा परिचय जर सांगायचा झाला तर स्वामीजी संन्यासी आहेत. राजकारण म्हणजे देशाची सेवा करणं आणि देशाची सेवा ज्या माणसाला कसल्याही प्रकारची बंधनं आहेत, मोह आहेत, स्वार्थ आहेत, असा माणूस करू शकत नाही. यासाठी एक निस्वार्थी व्यक्तिमत्व लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहे. आज स्वामीजींचं आदिवासी भागामध्ये खूप मोठं कार्य आहे. माणसाला भीक देण्यापेक्षा त्याला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून देणं हे स्वामीजीचा मूळ उद्देश आहे. स्वामीजी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लोकसभेमध्ये उमेदवारी मागितल्यानंतर स्वामीजी काय करतील, राजकारण कसं असावं, येणारी युवा पिढी कशी असावी, प्रत्येक भारताचा नागरिक कसा असावा, या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. स्वामीजी, स्टार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपला परिचय देणं म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्यासारखं आहे. तेवढी काही हिंमत मी करणार नाही. एक छोटीशी विनंती आपणास करेन की माझ्या वाणीतून मी जेवढा होईल तेवढा परिचय दिला आहे. समाजकार्य म्हणजे नेमकं काय ही व्याख्या जर शिकायची असेल तर ती संन्याशाकडनं शिकावी लागते. तर आपण लोकसभेसाठी उमेदवारी मागत आहात. राजकारण आणि अध्यात्म या दोन्ही समुद्राची दोन तट असल्यासारखी आहेत. आपणास राजकारणात यावं असं का वाटलं? सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सुरुवातीला तुम्ही ज्या प्रकारे व्यक्त झालात की स्वामी श्रीकंठानंद राजकारणामध्ये येण्यास इच्छुक आहे, उमेदवारीची मागणी करत आहेत, त्याच्यामध्ये थोडं संशोधन असं गरजेचं आहे की राजकारणात येण्याची माझी अजिबात इच्छा नाही, किंवा उमेदवारी मागण्याची किंवा उमेदवार होण्यासाठी मी इच्छुक आहे अशातला भाग नाही आहे. लोकांनी मला तयार केलं. आता हे जाणून घेणं गरजेचं आहे की लोकांनी मला कसं तयार केलं. लोक म्हणाले, म्हणजे नाशिककर म्हणालेत की स्वामीजी तुम्ही सिस्टमच्या बाहेर राहून जर इतके मोठी कार्य करू शकता, सिस्टमच्या बाहेर राहून जर तुम्ही करोडोची कार्य करू शकता, ते सुद्धा निस्वार्थीपणाने, अगदी शांतपणाने, कुठेही बोलबाला न करता, तर तुमच्यासारखे जर सज्जन, स्वच्छ, निर्मळ असलेले लोक म्हणजे तुम्हीच जर आम्हाला नाशिककरांना प्राप्त झाले तर नाशिकचं कल्याण होईल. उमेदवारी आणि लोकसभेसाठी इच्छुक होणं ही लोकांची इच्छा आहे. माझी स्वतःची काहीही महत्त्वाकांक्षा नाही, माझी स्वतःची तशी काही इच्छा नाही. माझी जी इच्छा आहे या पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा करणं, देशभक्ती प्रगट करणं. आणि का दुसरा मुद्दा असा की राजकीय व्यवस्था व राजकारण या दोन पूर्ण भिन्न गोष्ट आहे. जसा हा टेबल आहे, या टेबलचं काहीही स्वतःचं चरित्र नाही, किंवा ग्लास आहे, त्या ग्लासचं स्वतःचं काहीही चरित्र नसतं. त्या ग्लासचं चरित्र ठरवणारे तो ग्लास हाताळणारा व्यक्ती ठरवत असतो. त्या ग्लासच्या माध्यमातून तुम्ही दारूसुद्धा पिऊ शकता, त्या ग्लासच्या माध्यमातून तुम्ही दूधसुद्धा पिऊ शकता, अमृतसुद्धा पिऊ शकता. तर राजकीय व्यवस्था ही निष्पक्ष, न्यूट्रल व्यवस्था आहे. तर मी राजकीय व्यवस्थेमध्ये प्रवेश करतो आहे, ज्या राजकीय व्यवस्थेमध्ये राजकारणी वृत्ती असलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे आणि देशभक्ती असलेल्या लोकांची संख्या कमी झालेली आहे. अजिबात नाही असं मी म्हणणार नाही.
पण राजकारणी लोकांची संख्या राजकीय व्यवस्थेमध्ये वाढलेली आहे. आणि माझा हा प्रयत्न आहे की मोदीजी, योगीजी यांच्यासारखे जे देशभक्त आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या नाशिकला, या भारताला पुढे घेऊन जावं निस्वार्थीपणाने. आपण विविध क्षेत्रात पारंगत आहात, परंतु राजकारणाकडे पाहताना लोकांचा दृष्टिकोन एक गढूळ असा असतो. तर हे आपण कसं सुधारवण्याची? राजकारण हे गढूळच असतं. चिखल हा चिखलच असतो. मी राजकीय व्यवस्थेविषयी वारंवार बोलतो आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये ही जी राजकारण रूपी जे गढूळता आहे ती शिरलेली आहे. बघा, आणखी एक उदाहरण घ्या. सिंहासन तेच आहे. त्या सिंहासनावर दशानन, लंकेश्वर तो बसतो. त्यावेळेस जनता हाहाकार करते, त्राहिमाम म्हणून भगवंताला आवाहन करते. आणि त्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र ज्यावेळेस विभीषणाला बसवतात लोकांचं कल्याण होतं. तर कुठे काय बदललेलं आहे? सिंहासन तेच आहे. ज्या सिंहासनावर कंस बसतो त्या सिंहासनावर उग्रसेन पण बसतात. मनुष्य बदलला की सर्व बदलतं. कोणतीही व्यवस्था चांगली किंवा वाईट नसते. ती कोणतीही व्यवस्था असो, व्यवस्था ही स्वच्छच असते. त्या व्यवस्थेला स्वच्छ ठेवणारा किंवा त्या व्यवस्थेला गढूळ करणारा हा मनुष्य असतो. मनुष्य जर दैवी प्रकृतीचा असेल तर व्यवस्था स्वच्छ राहते, आणि मनुष्य जर आसुरी प्रकृतीचा असेल तर ती व्यवस्था गढूळ होते. सर्व खेळ मनुष्याचा आहे. जो काही बाहेर ॲनालायसिस केला त्यामध्ये जनतेच्या म्हणण्यानुसार जनतेची इच्छा आहे आपण खासदारकीसाठी उभं राहावे. अगदी बरोबर. परंतु खासदारकी म्हणलं की कुठल्या ना कुठल्या पक्षाचं तिकीट आलं. नुकतीच बातमी आली की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मग भारतीय जनता पार्टी अगोदरचे जे दिग्गज आहेत, प्रस्थापित आहेत, प्रस्थापितांना डावलून भारतीय जनता पार्टी आपल्याला तिकीट देईल असं आपणास वाटतं का? बघा, निर्णय घेणारी जनता असते. लोकशाहीमध्ये आपण आहोत. लोकशाहीमध्ये लोक ठरवत असतात. कोणताही व्यक्ती किंवा पक्ष कधीच ठरवत नाही. लोक जसे जसे उन्नत होत जातात, लोकांची मानसिकता जशी जशी उन्नत होत जाते तशी तशी लोकशाही उन्नत होत जाते. आणि सध्याची जी लोकशाही फार उन्नतावस्थेला प्राप्त झालेली आहे. त्याचं एक उदाहरण देतो. 46 वर्षामध्ये एका व्यक्तीने कधीही मतदान केलं नव्हतं. कारण त्याची कंप्लेंट होती की राजकारण म्हणजे घाण, राजकारण म्हणजे गढूळ, राजकारणामध्ये अस्वच्छ लोक असतात. त्या व्यक्तीने यावर्षी, ती व्यक्ती एअरफोर्समधली, त्यांनी यावर्षी स्वतःचं मतदान कार्ड काढलं. आणि आणखी एक उदाहरण देतो. नाशिकमधले असे बरेच लोक, बरेच कुटुंब मला भेटत आहेत की स्वामीजी, यावर्षी आम्ही ठरवलं होतं की आम्ही मतदान करणार नाही, खेड्यांमधले, शहरांमधले. पण ज्यावेळेस आम्हाला तुमचं नाव कळलं आणि लोकांच्या आग्रहास्तव तुम्ही ही भूमिका घेतलेली आहे, त्यावेळेस आम्ही ठरवलेलं आहे की यावेळेस आम्ही सहकुटुंब मतदानाला जाणार. आणखी काय बोलायचं? आपण ज्या मतदारसंघामधून लोकप्रतिनिधी म्हणून पुढे जाणार आहात त्या मतदारसंघामध्ये जे विधानसभा संघ आहेत हे सर्व पक्षीय आहेत. या सर्वांचं सहकार्य आपल्याला कशा प्रकारे लाभेल? खूप छान प्रश्न केला. मला वेगवेगळ्या पक्षांचे फोन येत आहेत की स्वामीजी, असंही होण्याची शक्यता आहे की निर्विवादपणे, ज्याला काय शब्द आहे तो, बिनविरोध निवड होण्याची पण शक्यता आहे. मला वेगवेगळ्या पक्षांचे फोन येत आहेत. ते म्हणाले की स्वामीजी, राजकारण वगैरे हे मतभेद या गोष्टी वेगळ्या आहे, पण स्वामी श्रीकंठानंदाचा नंदासारखा ज्याचं जीवन त्याग आणि सेवेवर आधारित आहे, जो झोपडपट्टीमध्ये सुद्धा सहजपणे वावरतो आणि मोठ्या मोठ्या कुटुंबांमध्ये सुद्धा सहजपणे वावरतो, असा जर व्यक्ती मिळत असेल तर बिनविरोध होण्याची सुद्धा शक्यता आहे. मला एक खूप मोठी आध्यात्मिक संघटना आहे
नाशिकमधलीच, जी पूर्ण जगव्यापी आहे. तिथल्या ज्या माताजी आहे त्या मला काय म्हणाल्या की स्वामीजी आप आलू के जैसे हो, किसी भी सब्जी में सहजता के साथ चले जाते हो, बड़े के साथ भी बहुत ऐसा ही आप व्यवहार बहुत प्यार से व्यवहार करते हो, और जो अमीर है उनके साथ भी आप बहुत प्रेम से व्यवहार करते हो, सबके साथ आप घुल मिल जाते हो, और क्या चाहिए. आणखी एक प्रश्न आहे. भगवा सत्तेत असावा हे सर्व जनतेचं मत आहे, परंतु नाशिकच्या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन भगवे एकमेकांच्या समोर येत आहेत. याबद्दल काय प्रतिक्रिया आपली? विश्लेषण करणं, आपला भारतीय अध्यात्म जे आहे ना ते विश्लेषणावर आधारित आहे. विश्लेषण केलं पाहिजे. मी अगदी सर्वांसमोर सांगतो, भगवंताच्या कृपेने मला काय प्राप्त आहे हे मला माहीत आहे. त्याग व सेवा हा माझा पिंड आहे, बालपणापासून पिंड आहे. हे काही इलेक्शनच्या निमित्ताने काही सेवाभाव जागृत झाला आणि इलेक्शन नंतर संपून जाईल. माझा कोणी उत्तराधिकारी नाही. माझ्यामध्ये शिष्य जमा करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा माझे कोणी शिष्य नाही. माझे जे विद्यार्थी आहे पृथ्वीच्या पाठीवर प्रत्येक देशात आहे. रामकृष्ण मिशन विद्यापीठच्या शैक्षणिक विभागामध्ये मी तिथे सेवा दिलेली आहे. माझे विद्यार्थी IAS आहे, IPS आहे, IRS आहे, SP आहे, कलेक्टर आहे. प्रत्येक देशामध्ये विद्यार्थी आहे. मला काहीही मिळवायचं नाही. माझा कोणी उत्तराधिकारी नाही. मी माझ्या गुरूंच्या त्याग व सेवा, प्रेम, करुणा याचा उत्तराधिकारी आहे. मी कोणाच्याही गादीचा उत्तराधिकारी नाही. कोणाच्याही तयार केलेल्या गादीवर मी बसलेलो नाही. त्या माझ्या गुरुदेवांनी मला ती देशभक्तीची ऊर्जा दिली आणि काहीही न देता मला फक्त त्याग व सेवा घेऊन मला नाशिकला पाठवलं आणि नाशिकने मला पकडलं. बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही नाशिकच का निवडणं? मी नाशिक नाही निवडलं, नाशिकने मला निवडलेलं आहे. त्यामुळे भगवा याचा अर्थ होतो त्याग व सेवा, प्रेम, करुणा, स्वतःविषयी कधीच विचार न करणं, सगळीकडे प्रत्येकाशी संबंध ठेवणं. स्वामी विवेकानंद म्हणतात की भारत का सन्यासी आज राजा का मित्र है, राजा के साथ राजमहल में रहता है, वही सन्यासी कल एक भिखारी के साथ पेड़ तले सो जाता है, उसको चलते ही रहना है, लुढ़कते पत्थर पर काई कहाँ, रोलिंग स्टोन गैदर नो मॉस. स्वामी श्रीकंठानंद अगदी डंके के चोट पे बता सकता हूं की स्वामी श्रीकंठानंदाच्या जीवनामध्ये त्याग व सेवा सोडून दुसरं काहीही नाही. समाजाला श्रीमंत करायचं आहे, बाकी काहीही बनवायचं नाही. प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत झाला पाहिजे, प्रत्येक नागरिक हा श्रीमंत झाला पाहिजे, हाच केवळ ध्यास आहे. आपण आत्ताशीच सांगितलं की राजकीय व्यवस्था आणि राजकारण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु राजकारणामध्ये जी उलटपालट होत आहे त्या राजकारणाच्या उलटपालतेमुळे राजकीय व्यवस्था डळमळी जात आहे. या संदर्भात आपण निवडून जेव्हा याल त्यावेळेस आपली काय बांधणी असेल? बघा, पौर्णिमेचा चंद्र जरी असला, एकदा सूर्योदय झाला तर पौर्णिमेचा चंद्र सुद्धा तो फिका पडतो. कबीरांचं एक दोहा आहे, कबीर तेरी झोपडी गलकटी के पास, जाके करनी वो भरे तो क्यों होत उदास. तुम्ही स्वतःची रेष इतकी मोठी करा की बाकीच्या रेषा गौण होऊन जातील. जे आदरणीय यशस्वी मोदीजी करतायत आणि सर्व संघ परित्यागी योगीजी करतायत. इकडे तिकडे बघायचंच नाही. स्वामी विवेकानंद जसं म्हणतात की उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. तुम्ही तुमचं कर्म इतक्या तीव्रपणे समर्पणाने करत राहा, बाकीच्या गोष्टी आपोआप गौण होऊन जातील, त्या दिसेनासे होऊन जातील. दैवी युगाची सुरुवात झालेली आहे. 26 मे 2014 रोजी योगमय भारताची सुरुवात झालेली आहे, ज्याची पार्श्वभूमी, ज्याचा पाया, अटल पाया आपल्याला प्राप्त झाला तो अटलजींच्या रूपात. अटलजींच्या रूपात आपल्याला अटल पाया प्राप्त झाला आणि त्यावर भारत मातेचे सुपुत्र मोदीजी त्यांनी विकसित भारताची इमारत उभी करायला सुरुवात केलेली आहे आणि ती लवकरच पूर्ण होणार. भारत माता की जय ही जी घोषणा आहे
ही भारतातला प्रत्येक नागरिक हा आत्मीयतेनं देत असतो. परंतु आत्तापर्यंत जेवढा काही इतिहास वाचला असेल किंवा राजकारण वाचलं असेल, काँग्रेस पक्ष हा इंग्रजांची सत्ता आपल्यावर ज्या वेळेस होती तेव्हापासून बापूजींच्या माध्यमातून कार्य करायची. मग आपण भारतीय जनता पक्षामध्ये जाणं का पसंत केलं? भारतीय जनता पक्षाचा आधार आहे त्याग व सेवा. स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताचे 2 आदर्श आहे, त्याग व सेवा. त्याग व सेवा यांना बळ प्राप्त करून द्या, बाकी गोष्टी आपोआप सुटून जातील. बाकी गोष्टींकडे लक्ष देण्याची विशेष गरज पडणार नाही. मूळ उद्देश आहे की तुमच्या अंतःकरणात तुमचं नेतृत्व कसं आहे. मोदीजींपेक्षा उत्कृष्ट नेतृत्व सध्याच्या परिस्थितीत तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मोदीजींशिवाय पर्यायच नाही. आणि त्यांच्या चरित्राला अनुकूल असे चरित्र तयार करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ज्याच्यामध्ये त्याग आहे, सेवा आहे, प्रेम आहे, करुणा आहे, बुद्धी आहे. सर्व समावेशक असं व्यक्तिमत्व मोदीजींशिवाय सध्याच्या परिस्थितीत शोधूनही सापडणार नाही. माझं अगदी आव्हान आहे की त्याच्यापेक्षा उत्कृष्ट चरित्र असेल तर मला दाखवून द्यावं. आपण नाशिक लोकसभा मतदारसंघातून जनता इच्छुक आहे आपणास प्रतिनिधित्व देण्याची. नाशिक मतदारसंघाची भौगोलिक परिस्थिती जर आपण आजूबाजूची विदारक पाहिली, आपण स्वतः त्या भागामध्ये जास्ती कार्यरत आहात. त्र्यंबकेश्वरचा काही आदिवासी पाड्यांचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी आपलं कार्य खूप मोठं आहे, या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुमचा पुढचा अजेंडा काय असेल? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? नाशिकमध्ये म्हणा किंवा भारतामध्ये खूप बुद्धी आहे, सगळे प्लॅन्स रेडी आहे. फक्त इच्छाशक्ती ही फार महत्त्वाची असते. लोक माझ्याकडे कशामुळे आकर्षित झाले की स्वामीजी तुमचं सामर्थ्य, कोणत्याही प्रकारची सत्ता नसताना जर तुम्ही एवढं करू शकता तर तुमच्यामध्ये ती प्रबळ इच्छाशक्ती दिसते आहे. तुम्ही विदेशातून पैसा आणण्याचं सामर्थ्य ठेवता. जसं मी म्हणालो की माझे विद्यार्थी जगभर पसरलेले आहे. पैसा ही फार मोठी गोष्ट नसतेच. आणि ज्या काही भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टीचं समाधान पैशामध्येच असतं. आणि ते आपल्याकडे उपलब्ध आहे. सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं मूळ काय आहे? अर्थ. आणि अर्थकारण खूप चांगल्या रीतीने माझ्या डोक्यात तयार आहे. अर्थप्राप्ती करूया आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवूया. खूप सामान्य समस्या असतात हो. त्या समस्या सोडवायला केवळ आणि केवळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. आणि ती इच्छाशक्ती स्वामी श्रीकंठानंदामध्ये ठासून ठासून भरलेली आहे. 24 तास त्याच्याकडे त्याग व सेवेशिवाय दुसरा कोणताही विषय नाही. माझी एकच भक्ती आहे ती नाशिक भक्ती. एकच कल्याण आहे ते नाशिक कल्याण. एकच दीक्षा आहे. जे माझ्याकडे दीक्षेसाठी येतात त्यांच्यासाठी सुद्धा एकच दीक्षा आहे, ती म्हणजे नाशिक दीक्षा. आणि एकच शिष्यत्व आहे, ते म्हणजे नाशिक शिष्यत्व. नाशिकला अयोध्या बनवूया, राम राज्यच येथे आणूया. धन्यवाद स्वामीजी. स्वामीजींनी आपली पार्श्वभूमी अगदी प्रखर आणि स्वच्छ शब्दामध्ये मांडली आहे. जनताच पुढे ठरवेल काय करायचं ते. तोपर्यंत असेच आमच्याशी जोडून राहा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.